एका पोर्टफोलिओमध्ये साधारण किती म्युच्युअल फंड्स असावेत? ऍक्च्युली ओव्हरलॅप अनालिसिस आणि सगळ्या गोष्टी बघितल्या आणि माणसाचं कुठल्याही व्यक्तीचं एक आर्थिक उद्दिष्ट आपण नजरेसमोर ठेवलं, ज्याला फायनान्शियल गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणून, तर त्याच्यासाठी 3 किंवा 4 फंड्स हे पुरेसे आहेत. आणि हे करताना मग एखादा लार्ज कॅप फंड असू शकतो, एखादा मिड कॅप फंड आणि एखादा स्मॉल कॅप, ही ढोबळमानाने एक आपण रचना करतो. अनेकदा मग लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपचं कॉम्बिनेशन असलेले फ्लेक्सी कॅप पण बघितले जातात. मग सेबीनी नवीन एक कॅटेगरायझेशन आणलं, मल्टी कॅप, की याच्याद्वारे मग तुम्हाला त्या तिन्हींवरती फोकस करणं सोपं असू शकतं. आता हे सर्व करत असताना एखादा इंडेक्स फंड जरी घेतला आपण, म्हणजे लार्ज कॅपचा इंडेक्स फंड घेतला, कारण तिथे अल्फा जनरेशन थोडं अवघड जात आहे फंड मॅनेजर्सना लॉंग टर्म बेसिसवर, आणि मग मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये ऍक्टिव्ह फंड्स घेतले तरी सुद्धा फायद्याचं ठरू शकतं. सो एक 3-4 फंड्स हे सफिशियंट आहेत. अर्थात अनेकदा काय होतं, एक 5-7 वर्ष कुठलाही गुंतवणूकदार गुंतवणूक करत राहतो एखाद्या फंडात, आणि कुठेतरी असं वाटतं की त्या फंडाच्या ऍसेट्स वाढलेल्या आहेत किंवा फंड मॅनेजर चेंज झालेला आहे, म्हणून फंड बदलला जातो. पण बरं, अशा वेळेस ही पण गोष्ट होते की जुन्या फंडामध्ये कॅपिटल गेन बराच आहे, मग तो टॅक्स भरायचा नसतो, म्हणून एखादा ऍडिशनल फंड घेतला जाऊ शकतो. सो आयडियली 3-4 फंड सफिशियंट आहेत. पण अगदी 8-10 फंडांपर्यंत प्रवास गेला काही कारणामुळे, जसं मी म्हटलं कॅपिटल गेनमुळे, समजा नवीन ॲलोकेशन करायचं नाही पण जुना फंड विकू शकत नाही, तर ह्या गोष्टी घडू शकतात एखाद्या पोर्टफोलिओत. पण 3-4 फंड सफिशियंट आहेत.